गेल्या 4 महानगरपालिकांपासून शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे दोनही सत्तेतले पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. इच्छा नसताना देखील महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढवाव्या लागल्या, अशा प्रकारचं धक्कादायक स्टेटमेंट आज उपमहापौर श्रीकृष्णा पाटील यांनी ठाणे शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना केलं. महानगरपालिकेच्या निवडणुका पक्षादेशामुळे एकत्रित लढवल्या गेल्या, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोनही पक्ष सातत्याने एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. सत्ताधारी शिवसेनेने भारतीय जनता पार्टी युती धर्म पाळत नसल्याचा आरोप केला आहे, मात्र श्री कृष्णा पाटील यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळला आहे. भारतीय जनता पार्टी ही पारदर्शकतेशी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये चर्चाच होत नाही आहेत, त्याचप्रमाणे नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही अथवा ही उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ केली जाते, असं आरोप देखील श्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. महानगरपालिकेमध्ये 2 ते 5 मिनिटांमध्ये सगळे विषय मंजूर केले जात आहेत. गेल्या महानगरपालिकेमध्ये 232 कोटी रुपयांचे विषय केवळ 2 मिनिटांमध्ये मंजूर केले गेले. हे कसं काय खपवून घ्यायचं, असा सवाल देखील श्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या कारभाराबाबत उदाहरण देत असताना बॅडमिंटनचा विषय त्यांनी समोर आणला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या बॅडमिंटन कोर्टच्या दुरुस्तीसाठीचा विषय आला. हा विषय 2 वेगवेगळ्या विषयांमध्ये का आणला गेला? त्यासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 55 कोटी रुपयामध्ये नवीन इमारत उभी राहू शकते, मग जुन्याच बॅडमिंटन कोर्टचं का बरं दुरुस्तीकरण केलं जात आहे? 5 वर्षांनी पुन्हा हे दुरुस्तीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे अशा प्रकारचा कारभार सुरू असल्याचं श्री कृष्णा पाटील यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना नमूद केलं. म्हणजे काही सन्मान्य सदस्य युती धर्म पाळत नाही, बीजेपीवर आरोप करतात. नाही, आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींनी ज्या टायमाला युती म्हणून लढा म्हटल्यानंतर आम्ही युती धर्म पाळतो. फक्त युती धर्म एका बाजूने होत नाही, दोन्ही बाजूने टाळ्या दोन्ही बाजूने वाजतात, एका बाजूने हे होत नाही.